नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय लागू करण्यात आला आहे. आता हा निर्णय काय आहे त्याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, पाहू शकता बँकांना नवीन सूचना दिलेल्या आहेत. बँकांना आता नवीन सूचना देण्यात आलेल्या आहेत. लाडक्या बहिणींचे पैसे पाठवण्यासंदर्भात या ठिकाणी नवीन ज्या काही सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. आता याची महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे तुम्ही पाहू शकता, बघा मोबाईल वाटप सुरू झाले. तर बघा मोबाईल जे आहे ते वाटप सुरू झालेलं आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सर्व महिलांसाठी ही देखील माहिती अतिशय महत्त्वाची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. शेवटपर्यंत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पुढे बघा, आता सर्वांना 2,000 रुपये येणार. बघा 2,000 रुपये तुम्हाला आता येणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच पुढे बघा, बँक KYC संदर्भात नवीन अपडेट घेऊन आलो आहे. नवीन अपडेट काय ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांना माहिती कळून जाईल. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लगेच लाईक करा. केलं लाईक, लगेच चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भाच्या ज्या काही येणारे व्हिडिओ आहेत, पुढचे व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळतील. अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात दररोजच येत असते, तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर शेअर करा. तुमच्या नातेवाईकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. म्हणजे सर्वांना ही जी काही महत्त्वाची माहिती ती कळणार आहे. तर बघा, सर्वात मोठा निर्णय लागू करण्यात आला आहे. बँकांना नवीन सूचना दिल्या आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. मोबाईल वाटप देखील सुरू झाले आहे. कोणकोणत्या महिलांना मोबाईल त्या ठिकाणी वाटप सुरू झाले आहे, कोणकोणत्या महिलांना मोबाईल मिळत आहेत, त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अतिशय दमदार अपडेट आहे. संपूर्ण व्हिडिओ आपण पाहणारच आहोत. सर्वात अगोदर काही महिलांनी महत्त्वाच्या कमेंट्स केलेल्या आहेत, त्या आपण या ठिकाणी पाहूया. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. बघा, तर बघा सर्वात अगोदर आपण या ठिकाणी महत्त्वाची कमेंट घेतलेली पाहू शकता. पौर्णिमा ताई यांची आहे. पौर्णिमा शेंडे ताई, सर मला आज सकाळी 8:30 वाजता मला पैसे आले. थँक्यू सर, 3,000 रुपये. खूप खूप आभारी आहे तुमची. बघा ताई, खरं तर मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही आपले व्हिडिओ पाहतात, योग्य ती माहिती मी तुम्हाला देत असतो. तर सर्व महिलांसाठी, सर्व महिलांना पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो. ज्या पद्धतीने सरकार वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना त्या ठिकाणी आणत असतं, मग त्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे, अन्नपूर्णा योजना आहे, तर या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तुम्हाला सरकार जे पैसे देत असतं ते पैसे तुम्हाला मिळावेत, यासाठी मी योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करत असतो. सर्व महिलांना पैसे मिळावे हाच माझा एकमेव हेतू आहे. आणि तुम्हाला पैसे मिळाल्यावर जेवढा आनंद तुम्हाला होतो तेवढाच आनंद मला देखील होत असतो. सर्वच महिलांना पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठी मी योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करत असतो. तर अशा पद्धतीच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या मला खूप प्रेरणादायी असतात. खूप प्रेरणा मिळते तुमच्या चांगल्या कमेंट्स ऐकल्यानंतर. मी रोजच नवनवीन तुमच्यासाठी माहिती घेऊन येत असतो. तर माझ्या मेहनतीसाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. तर पौर्णिमाताई, तुमचं खूप त्या ठिकाणी अभिनंदन. तुम्हाला 3,000 रुपये मिळाले आहेत आणि अपेक्षा करतो अगोदरचे 4,500 रुपये देखील तुम्हाला मिळाले असतील. 4,500 प्लस 3,000 रुपये असे प्रत्येक महिलांना 7,500 रुपये मिळाले असतील अशी मी अपेक्षा करतो. ज्या महिला कमीत कमी आपले व्हिडिओ पाहतात त्या महिलांना तरी 7,500 रुपये मिळालेले असतील अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. कारण योग्य त्या पद्धतीची मार्गदर्शन, योग्य त्या पद्धतीची माहिती मी तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला 7,500 रुपये जर त्या ठिकाणी मिळालेले असतील तर पौर्णिमाताई तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहणार आहे. सर्वच कमेंट्स मी वाचत असतो आणि ही देखील कमेंट्स मी वाचलेली होती. तर जर तुम्हाला 7,500 रुपये मिळाले असतील तर पौर्णिमाताई तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 7,500 रुपये लिहून पाठवायचे. म्हणजेच तेवढंच मला त्या ठिकाणी समाधान वाटेल की या ताईंना देखील 7,500 रुपये मिळवून देण्यामध्ये माझा काहीतरी त्या ठिकाणी वाटा आहे किंवा माझ्यापरीने जेवढी होईल तेवढी मदत मी तुम्हाला करत असतो. तर बघा, भरपूर महिलांना मी 7,500 रुपये मिळवून देण्यासाठी खूप त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. जर महिलांना पैसे येत नसतील तर मी योग्य ते मार्गदर्शन सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळू शकतात ते देखील सांगितलेलं आहे. तर खूप तुमचं अभिनंदन आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं त्या ठिकाणी या निमित्ताने आभार मानतो आणि अभिनंदन करतो. सर्वांना पैसे आले असतील अशा अपेक्षा सर्व माता भगिनींचे पुन्हा एकदा आभार मानतो. लगेच आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात महत्त्वाची माहिती बँकांना नवीन सूचना संदर्भाची आपण पाहत आहोत. बघा, लाडकी बहीणचे जे काही पैसे ते कापले असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. बघा, काही कारणं बँकांकडून देण्यात येतात. मिनिमम बॅलन्स मेंटेन न ठेवल्याचे पैसे कापले असं कारण येतं आहे. दुसरं कारण आहे दंडात्मक स्वरूपात खात्यातून पैसे वजा केले. जर तुमचं जे काही अकाउंट आहे ते मायनसमध्ये असेल तर तुमचे पैसे वजा झाले असतील.
थकीत कर्ज असलेल्यांच्या खात्यातून पैसे कापले गेलेले आहेत. ज्या महिलांचं थकीत कर्ज आहे त्या महिलांच्या अकाउंटमधून देखील पैसे कापले गेले आहेत. म्हणजेच काय, त्या महिलांना पैसे मिळून देखील हे जे काही बँक आहे त्या पैसे त्या ठिकाणी कापून घेत आहेत, त्या महिलांना पैसे मिळत नाही. या तक्रारीची दखल आता महिला आणि बालविकास विभागाने घेतली आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बँकांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता ज्या महिलांचे योजनेचे जे काही पैसे ते बँकांनी कापले आहेत ते पैसे पुन्हा एकदा बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे यात शंका नाही, कारण 3,000 रुपये देखील तुम्हाला ॲडव्हान्समध्ये देण्यात आले. त्यासोबतच ज्या महिलांचे पैसे कापलेले त्या महिलांना देखील ते पैसे परत मिळणार आहेत. तर सर्वात मोठा निर्णय हा या ठिकाणी लागू करण्यात आला आहे, सर्वात मोठे आदेश देण्यात आले. तर नक्कीच या ठिकाणी ज्या महिलांचे पैसे कापलेले असतील त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे कापलेले तुमचे तर ते तुम्ही लिहून पाठवायचे. जर समजा तुमचे 3,000 रुपये कापले असतील तर 3,000 रुपये लिहून पाठवा. 1,500 कापले असतील तर 1,500 लिहून पाठवा. आणि जर समजा अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आता कमेंट्समध्ये दाखवलं तसं 3,000 रुपये आजच महिलांना यायला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना 3,000 रुपये आलेले असतील त्या महिलांनी आज कृपया करून कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना त्या ठिकाणी कळणार आहे पैसे यायला सुरुवात झाली आहे. तर आज बहुतेक महिलांना 3,000 रुपये आज जमा झाले आहेत. बहुतेक महिलांना जवळपास जर आपण पाहिलं तर 2.5 कोटी महिलांचं या ठिकाणी ध्येय जे आहे ते सरकारने ठेवलेलं आहे. त्यापैकी जवळपास जर आपण पाहिलं तर 1,60,00,000पेक्षा जास्त महिलांना आज 3,000 रुपये जमा झालेले असतील अशी माहिती आहे. उद्या 9 तारीख आहे, उद्या देखील तुमचे पैसे जमा होणार आहे. त्या संदर्भाची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. तर त्यामुळे ज्या महिलांना 3,000 रुपये आलेले असतील त्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. आणि ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा किंवा 0 रुपये लिहून पाठवायचे. ज्या महिलांना 3,000 रुपये आले नाही किंवा आलेलेच नाही 3,000 रुपये त्यांनी नाही लिहून पाठवा किंवा 0 रुपये लिहून पाठवायचे आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती आपण डायरेक्टली पॉईंट टू पॉईंट पाहणार आहोत. पुढची महत्त्वाची माहिती मोबाईल वाटप सुरू संदर्भात. तर पाहू शकता मोबाईल वाटपाच्या संदर्भाची स्वतः तुम्ही माहिती पाहू शकता. लाईव्ह तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते. पाहू शकता बघा, माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी या ठिकाणी मोबाईल जे ते वाटप केले आहेत महिलांना. आता ह्या ठिकाणी पाहू शकता भरपूर महिलांना वाटतं आहे की मोबाईल त्या ठिकाणी मिळणार आहे. मी महाराष्ट्रातील म्हणजेच ज्याही ठिकाणी मी जात असतो त्या ठिकाणी बघतोय मोबाईल मिळणार असं महिलांना त्या ठिकाणी वाटतं आहे. परंतु हे जे काही मोबाईल आहेत ते काही ठराविक महिलांना मिळणार आहेत. त्या महिला कोणत्या ते देखील तुम्हाला लक्षात घ्यायचे. त्यासोबतच सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्व माता भगिनी हा जो काही व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींपर्यंत पोहोचवा. त्या महिलांना त्या ठिकाणी अशी अपेक्षा लागलेली की मोबाईल आम्हाला देखील मिळणार म्हणून. तर हा जो काही मोबाईल आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार नाही. लाडक्या बहिणींना मिळेल पण काही ठराविक लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्या लाडक्या बहिणी कोणत्या त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सर्वात अगोदर सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. त्यासोबतच आपल्या व्हिडिओला लाईक पण करून टाका. माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर प्रवीण अहिरे एकमेव चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते आणि नेहमीच खरी माहिती तुम्हाला दिली जात असते. तर बघा, हे जे काही मोबाईल आहे ते वाटप करताना तुम्ही फोटो पाहिले. आता हे जे काही मोबाईल आहेत ते कोणत्या महिलांना वाटलेले ते आपण या ठिकाणी पाहूया. सर्वच महिलांना मिळणार नाही, सर्वच महिलांना या ठिकाणी मिळणार नाही. क्लिअरली सांगतोय, सर्व महिलांनी लक्षात घ्या. हे जे काही मोबाईल आहेत ते सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाही. हे मोबाईल बघा, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत खेड दापोली मंडणकडे येथील कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईल फोन जे आहेत ते वितरण कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. यावेळी महिलांना स्वावलंबी आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना महायुतीच्या सरकारने आणल्या आहेत. आज 2,400 CRP महिलांना मोबाईल देण्याचं काम रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम झालं. पाहू शकता बघा, 2,400 CRP महिलांना हे मोबाईल वाटलेले आहेत. CRP महिलांना समूह संसाधन व्यक्तींना या ठिकाणी हे जे काही मोबाईल आहेत ते वाटलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामधील 2,400 महिलांना हे मोबाईल वाटप करण्यात आले आहेत. हे जे काही मोबाईल आहेत ते लाडक्या बहिणींना दिले जात नाही, म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी ज्या काही महिला पात्र आहेत त्या महिलांना दिले जात नाही. असू शकतं की या जे काही 2,400 महिला आहेत त्या CRP महिला असू शकतात लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी. परंतु सर्वच महाराष्ट्रातील जवळपास 2.5 कोटी महिला आहेत. त्या 2.5 कोटी महिलांना मोबाईल मिळणार नाही. सर्व महिलांना वाटत असेल की मोबाईल मिळणार आहे. मी बहुतेक ठिकाणी ऐकलेले महिला त्या ठिकाणी बोलत असतात आता मोबाईल देखील मिळणार आहे. तर मोबाईल जो आहे तो मिळणार नाही आहे तुम्हाला. हा मोबाईल फक्त CRP महिलांसाठी होता, म्हणजेच 2,400 उमेद अंतर्गत ज्या काही महिला काम करत असतात समूह संसाधन व्यक्ती, तर त्या महिलांना हा मोबाईल वाटप करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा मोबाईल सर्वच महिलांना मिळणार नाही. संपूर्ण माहिती क्लिअर खरी माहिती तुम्हाला सांगत असतो. जरी या ठिकाणी सत्य असतं पण सत्य कडू असतं, परंतु ते खरंच असतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय हे जे काही मोबाईल आहेत ते सर्वच महिलांना मिळणार नाही. क्लिअर करून घ्यायचं आहे तुम्हाला. हे मोबाईल सर्व महिलांना मिळणार नाही आहे. हे फक्त उमेद अंतर्गत ज्या महिला काम करत असतात
समूह संसाधन व्यक्ती त्या महिलांना हे मोबाईल मिळणार आहेत. आता पुढची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. वाटप झाले आहे का मोबाईल? तर हो, वाटप झालेलं आहे. 2400 महिलांना वाटप केले आहेत. असू शकतं की सर्वच महाराष्ट्रातील वेगवेगळे जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी हे मोबाईल वाटप केले जाऊ शकतात, परंतु फक्त CRP महिलांना ते वाटप होऊ शकतात. जर लाडक्या बहिणींना वाटप करण्यासंदर्भाची काही घोषणा झाली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला पुढचा व्हिडिओ माझा जो आहे तो मिळणार नाही. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपला जो काही पुढचा येणारा व्हिडिओ असेल, नवनवीन अपडेट्स असतील त्या तुम्हाला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री आहे. सबस्क्राईब करून घ्यायचे म्हणजेच तुम्हाला अपडेट्स देखील मिळतील. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा. तर बघा, पुढची महत्त्वाची माहिती, लाडकी बहीण योजनेतील रक्कम 2000 रुपये करणार उदयजी सामंत. तर पाहू शकता लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती 2000 रुपये होणार आहे, लवकरच होणार आहे. त्या संदर्भाची वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील घोषणा केलेली होती. येणाऱ्या काळामध्ये तुमची जी काही रक्कम आहे ती वाढणारच आहे. म्हणजेच पाहू शकता कितीही अडचणी आल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. उलट 1500चे 2000 करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. बघा, जबाबदारी देखील या ठिकाणी स्वीकारण्यात आली आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला 2000 रुपये रक्कम देखील या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये 2000 रुपये तुम्हाला रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे. 1500चे 2000 रुपये तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे होणारच आहे येणाऱ्या काळामध्ये. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला कृपया करून लाईक करा. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी बारीक अपडेट्ससुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.